एका एक्झामसाठी लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत करतात. कोणी मोबाईल सोडतो, कोणी गाव सोडतो, कोणी स्वतःला खोलीत कोंडून घेतो फक्त एका स्वप्नासाठी, डॉक्टर बनायचं. पण जर पेपर आधीच लीक झाला असेल तर, जर मेहनतीपेक्षा जास्त मोठा सिस्टम झाला असेल तर, ही फक्त नीटची गोष्ट नाही, ही लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची गोष्ट आहे. नीट भारताची सर्वात मोठी मेडिकल एंट्रन्स एक्झाम. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. एक सरकारी मेडिकल सीटसाठी हजारो स्टुडंट्स कम्पीट करतात. काही स्टुडंट्स 2 वर्ष ड्रॉप घेतात, दिवसाला 12 तास अभ्यास करतात, सोशल लाईफ पूर्णपणे बंद करतात. कारण भारतामध्ये डॉक्टर बनणं म्हणजे फक्त करिअर नाही, ते संपूर्ण फॅमिलीचं स्वप्न असतं. मग अचानक पेपर लीक ॲलिगेशन्स, चीटिंग रिपोर्ट्स, अरेस्ट, CBI इन्व्हेस्टिगेशन आणि लाखो विद्यार्थ्यांना वाटायला लागतं, आपली मेहनत पुरेशी आहे का? फक्त मेहनतीनेच आपण डॉक्टर बनू शकतो का? भारतामध्ये एक्झाम आता फक्त परीक्षा राहिलेली नाही, ती एक इंडस्ट्री बनलेली आहे. कोचिंग क्लासेस, टेस्ट सिरीज, ऑनलाईन बॅचेस, हॉस्टेल्स, हजारो कोटींचा बिझनेस. एका मिडल क्लास फॅमिलीसाठी नीट परीक्षा म्हणजे एक होप असते. मुलगा डॉक्टर झाला तर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलेल. म्हणून स्टुडंट्स स्वतःवर प्रचंड प्रेशर घेतात. काही स्टुडंट्स स्वतःचे बर्थडे सेलिब्रेट करत नाहीत, फोन वापरत नाहीत, आपल्या मित्रांपासून लांब होतात फक्त एका रँकसाठी. विचार करा, एक 17 वर्षाचं मूल ज्याचं पूर्ण आयुष्य एका रँकवर डिपेंड आहे, आणि मग त्याला कळतं की एक्झामचा पेपर आधीच फुटलेला आहे. काही लोकांना तो पेपर परीक्षेच्या खूप दिवसा आधीपासूनच मिळालेला आहे. त्या क्षणाला फक्त आपली एक्झाम सिस्टम तुटत नाही, तर त्या मुलाचा विश्वास तुटतो. आज रिपोर्ट समोर येऊ लागल्यात. काही ठिकाणी पेपर लीक झाल्याची चर्चा झाली, काही पुरावे मिळाले, इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले, बरेच लोक अरेस्ट झाले, CBI सुद्धा इन्व्हॉल्व्ह झाली. सोशल मीडियावरती संताप उसळला. स्टुडंट आणि पालक फक्त एकच प्रश्न विचारत होते, जर सिस्टीम फेअर नसेल तर मेहनत करून फायदा काय? पण खरी समस्या ही फक्त पेपर लीक नव्हती. खरी समस्या होती सिस्टीमवरचा विश्वास उडणे. आज लाखो ऑनेस्ट स्टुडंटला वाटायला लागले की फक्त मेहनत करून डॉक्टर बनता येत नाही, फक्त हार्डवर्क आता पुरेसं नाही. आणि विद्यार्थ्यांच्या मनातली ही भावना खूप धोकादायक आहे. एका पेपर लीकमुळे फक्त एक्झाम खराब होत नाही, त्यामुळे अनेक्सिटी वाढते, मेंटल प्रेशर वाढतं, होपलेसनेस वाढतो. इमॅजिन करा, तुम्ही 2 वर्ष मेहनत केली, दररोज सकाळी 5ला उठलात, 12-14 तास अभ्यास केला, सोशल लाईफ सोडली, प्रेशर सहन केलं, आणि मग एका दिवशी कळतं कुणीतरी शॉर्टकट यूज करून आपल्या पुढे निघून गेलं. ही भावना किती भयानक असेल. भारतामध्ये एक्झाम ह्या फक्त एक्झाम नसतात, त्या फ्युचर ठरवतात. एका रँकमुळे कॉलेज ठरतं, करिअर ठरतं, फॅमिलीचे एक्सपेक्टेशन्स असतात. म्हणूनच जेव्हा स्टुडंट्सचा सिस्टीमवरचा विश्वास उडतो, तेव्हा तो फक्त एज्युकेशनल प्रॉब्लेम राहत नाही, तो एक इमोशनल क्रायसिस बनून जातो. कदाचित ही समस्या फक्त नीटची नाही, कदाचित आपली एज्युकेशन सिस्टमच प्रेशर मशीन बनली आहे. आज स्टुडंट्स मार्क्ससाठी शिकतात, रँकसाठी जगतात, कंपॅरिझन मध्ये अडकतात. मेंटल हेल्थ बद्दल कोणी बोलत नाही, फेल्युअर बद्दल कोणी बोलत नाही. सोशल मीडियामुळे कॉम्पिटिशन अजून वाढलंय. तो टॉपर झाला, मी मागे पडलो, ही भावना हजारो स्टुडंट्स रोज फील करतात. प्रश्न असा आहे की आपण स्टुडंट तयार करतोय की मशीन? कदाचित सगळ्यात धोकादायक गोष्ट परीक्षेवरचा विश्वास उठणं नाहीये, सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे मेहनतीवरचा विश्वास तुटणं. कारण जेव्हा लाखो विद्यार्थ्यांना वाटायला लागतं की सिस्टमच आपल्या विरुद्ध आहे, तेव्हा फक्त एक्झामवरचा विश्वास हरवत नाही, तेव्हा त्यांचा होप हरवतो, तेव्हा त्यांची जिद्द हरवते. आणि कदाचित हीच सर्वात मोठी ट्रॅजेडी आहे.
तर तुम्हाला काय वाटतं, भारताची एक्झाम सिस्टम खरंच फेअर आहे का? कमेंट करून कळवा. आणि अशा डॉक्युमेंटरीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.